मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजचा आपला महाराष्ट्र कॉलिंगचा विषय आहे स्त्रियांचं आरोग्य आणि वास्तुशास्त्र। आपल्याला आज मार्गदर्शन करतात डॉक्टर मकरंद सरदेशमुख। सर, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र कॉलिंग मध्ये। नमस्कार। नक्कीच सरांबद्दल थोडीशी माहिती करून देते। सर गेली 15 वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। सोबतच वास्तू तथास्तू हा त्यांचा रजिस्टर ब्रँड आहे। युरोपमधल्या जिओपॅथॉलॉजिस्टची त्यांनी डिग्री घेतलेली आहे। त्याबरोबरच भारताबरोबर 15 देशांमध्ये त्यांनी वास्तू व्हिजिट दिलेली आहे आणि त्यांची एक स्पेशालिटी आहे ते म्हणजे ते वास्तू व्हिजिट स्वतः घेतात। सर, स्त्रियांचं आरोग्य हा जो आपला विषय आहे खरं तर खूप महत्त्वाचा विषय आहे। महत्त्वाचा विषय। प्रत्येक स्त्री म्हणजे कुठच्या ना कुठच्या कारणाने आजारी असते। एक तर ती मानसिकरित्या आजारी असते किंवा मग कुठच्या ना कुठच्या व्याधी असतात, पाय दुखत असतात, कंबर दुखत असते, अशा खूप साऱ्या व्याधी आहेत। वास्तुशास्त्रामध्ये जर काही दोष असतील तर स्त्री आजारी पडू शकते का? हो, नक्कीच। घर जर आजारी असेल तर घरातला प्रत्येक माणूस आजारी पडतो। मग घर आजारी कसं असतं? कारण घर काही बोलत नाही, घर काही सांगत नाही। घराला ज्या वेदना होतात त्या सांगू शकत नाही कारण ते निर्जीव आहे, पण त्याच्यामध्ये प्राणशक्ती आहे। तर हे जे घर आहे बोलत नाही पण त्याचे परिणाम दिसायला सुरुवात होऊन जातात, तेव्हा कळतं की घराला बोलता येत नाही पण त्याला काहीतरी त्रास होतोय। तर तुमचं घर जेव्हा आजारी असतं तेव्हा घरातला प्रत्येक व्यक्ती आजारी पडतो। आजचा विषय स्त्रियांचं आरोग्य आणि वास्तुशास्त्र आहे। हा माझा कार्यक्रम बघणाऱ्या या सर्व ज्या महिला आहेत, या महिलांना, या स्त्री शक्तीला माझा मनापासून सादर प्रणाम, नमस्कार आणि शतशः अभिवादन करून हा कार्यक्रम मी चालू करतोय। स्त्रियांचं आरोग्य हा विषय सलग 4 महिने चालणार आहे। माझा कार्यक्रम पाहणाऱ्या सर्व महिलांना विनंती की नेहमीप्रमाणे कार्यक्रम पाहताना वही पेन घेऊन बसतात, कारण मला फोन येतात, सर तुमचा जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा वही पेन घेऊन बसतो आणि तुम्ही जे जे काही सांगता ते आम्ही लिहून घेतो। अनेक जण कार्यक्रम रेकॉर्ड करतात, संध्याकाळी ज्यांना पाहायला मिळाल त्यांनी कार्यक्रम पाहतात। तर नक्कीच वही पेन घेऊन बसायचं आहे। स्त्रियांचं आरोग्य बिघडणे हे घरावरती देखील अवलंबून आहे। आपल्याला वाटतं की वातावरणामध्ये बदल झाले, हवा पाणी बदलले, पण घरामध्ये या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत। एक लक्षात घ्या, जो दिवस 24 तासाचा टाईम आहे, या 24 तासाच्या टाईममध्ये घरामध्ये जास्त वेळ घरातल्या महिलेचा जातो। घरातली ही जी गृहलक्ष्मी अन्नपूर्णा आहे तिचा वेळ जास्तीत जास्त असतो, ती घराशी कनेक्टेड असते। सध्या बऱ्याचशा महिला नोकरी करतात, जॉब करतात, जरी तिची नोकरी चालू असली तर तिचं निम्म लक्ष घरात असतं। भांडीवाली येऊन गेली का नाही, मुलगा वेळेत शाळेतनं आलाय का नाही, त्यांनी खाल्लं असेल का नाही आहे, मग संध्याकाळची वेळ झाली आहे, हे किती वाजता येतात, हे ऑफिसमध्ये जरी असली तर ती 50% घराशी कनेक्टेड असते। त्यामुळे पूर्ण घराचं जे ऊर्जा वलय आहे ते शुभ असेल तर घरातल्या स्त्रीचं आरोग्य चांगलं राहतं। आणि घरातलं ऊर्जा वलय जर डिस्टर्ब असेल, अनबॅलन्स एनर्जी तिथे असेल तर तिचंही ऊर्जाचक्र बिघडतं आणि शरीराचं असंतुलन झाल्यामुळे आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतात। याचं एक कारण तुम्ही लक्षात घ्या, कारण यामध्ये घरामध्ये आपण जर पाहिलं तर 24 तासामध्ये जे बाबा असतात ते जॉबला जातात, एक सकाळी 7-8 वाजता निघाले, संध्याकाळी 6 ते 7 वाजता बाबा घरी आले। पण लहान मुलं, आजी आजोबा आणि घरातली महिला ही घरामध्ये जास्त वेळ असते आणि घरामध्ये जर वास्तुदोष निर्माण झाला, घरामध्ये जर अनबॅलन्स एनर्जी असेल तर त्याचा इफेक्ट डायरेक्टली तिच्यावरती होतो। आणि घरामध्ये वास्तुदोष म्हणजे काय तर निगेटिव्ह पॉवर आणि पॉझिटिव्ह पॉवर यांचं अनबॅलन्स एनर्जी जेव्हा वाढते तेव्हा वास्तुदोषांची निर्मिती होऊन जाते। हा जो कार्यक्रमामध्ये आपण आज पाहतोय की कशा पद्धतीने आपल्याला याचं रेक्टिफिकेशन करता येईल, वास्तू कशा पद्धतीने गडबड करते आणि त्याचा इफेक्ट आपल्यावरती कसा होतो। कारण किचनमध्ये 6 तासाचा वेळ दिवसभरामध्ये महिलेचा जातो। ते किचन जर निगेटिव्ह झोनमध्ये असेल, निगेटिव्ह पॉवर तिथे तयार असेल तर जास्तीत जास्त त्याचा परिणाम आपल्या घरातल्या महिलेवरती होतो। नक्कीच सर, पण असे कोणते नियम जर आपण पाळले घरामध्ये, म्हणजे आता तुम्ही म्हणताय की किचन योग्य दिशेला नसेल तर त्याचा महिलेला त्रास होतो, त्या स्त्रीला त्रास होतो, मग किचन नेमकं कुठच्या दिशेला असावं आणि अशा कुठच्या गोष्टी पाळल्या किंवा अशा कुठच्या टिप्स तुम्ही देऊ शकता का आमच्या सगळ्या आजच्या कार्यक्रमात भरपूर टिप्सची लिस्टच आहे, वही पेन घेऊन बसलेले आहेत। तर लक्षात घ्या, तुम्हाला स्वयंपाक करताना पहिल्यांदा एक नियम पाळायचा आहे, स्वयंपाक करताना तुमचं तोंड पूर्वेलाच व्हायला पाहिजे। चुकून सुद्धा दक्षिणेला तोंड करून, पश्चिमेला तोंड करून तुम्ही स्वयंपाक करू नका, कारण आपल्या शुभ दिशा ज्या आहेत त्या उत्तर आणि पूर्व दिशा आहे। पूर्व दिशा ही सूर्याकडून येणारी जैविक ऊर्जा देते आणि उत्तर दिशा ही प्राणशक्ती देते।
ही जी दिशा आहे ती तुम्हाला पॉझिटिव्ह पॉवर देते. स्वयंपाक करताना तुमचं तोंड कटाक्षाने पूर्व दिशेला करा. नुसतंच माझं किचन पूर्व पश्चिम आहे असं नाही, पश्चिम का पूर्व हे पहिल्यांदा बघा. पूर्वेला तोंड व्हायला पाहिजे स्वयंपाक करताना आणि तुमचं किचन आग्नेय दिशेमध्येच हवं. अग्नितत्व आग्नेयाला आहे, त्यामुळे पूर्व आणि दक्षिण दिशा ज्या ठिकाणी एकत्र मिळते त्या कॉर्नरला साऊथ ईस्ट कॉर्नर फायर झोन आग्नेय दिशा म्हणतात. त्या आग्नेय दिशेला जर किचन असेल तर घरातल्या स्त्रीला स्वयंपाक करताना शक्ती मिळते, बळ मिळतं, ऊर्जा मिळतं. नैऋत्येला किचन आहे, उत्तरेमध्ये किचन आहे, ज्या ठिकाणी क्षीण ऊर्जा आहे, ऊर्जा वलय तिथं संपलेलं आहे, त्या ठिकाणी जर किचन असेल तर घरातल्या स्त्रीला शक्ती बळ मिळत नाही स्वयंपाक करताना आणि त्यावेळेला स्वयंपाक करता करता तिची स्वतःची शक्ती संपून जाते आणि मग स्वयंपाक पण नीट होत नाही आणि तिला आरोग्याच्या तक्रारी चालू होऊन जातात. त्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये नियम सांगितला आहे की किचन फक्त आग्नेय दिशेला असावं. कारण किचनमध्ये काय होतं, नेहमीची प्रोसेस, भाजणं, कापणं, चिरणं, तळणं, उकडणं, फोडणी, निवडणं, सगळ्या गोष्टी उब निर्माण करणाऱ्यात अग्नितत्वाच्या संबंधात आहेत आणि अग्नेयला किचन असणं म्हणजे अग्नितत्वाची बलशक्ती वाढवणं आहे. हे बळ आपण जेव्हा वाढवतो तेव्हा आपोआपच त्या घरातल्या महिलेचं आरोग्य चांगलं राहतं. तिचा स्वयंपाक करताना जी ऊर्जा जाते ती आपोआप भरून निघते. त्यामुळं तिची ऊर्जा वलय पॉझिटिव्ह राहतात, एनर्जी तिची कधीही संपत नाही आणि ती नेहमी आरोग्याच्या दृष्टीने पॉझिटिव्ह राहते. म्हणून लक्षात ठेवा, आग्नेय दिशेमध्ये किचन पाहिजे. स्वयंपाक करताना तुमचं तोंड पूर्वेलाच पाहिजे. पण मला एक छोटासा प्रश्न इकडे पडलाय सर. आता आपण जनरली मुंबईत किंवा शहरामध्ये बघितलं तर फ्लॅट सिस्टीम आहे. बरोबर. प्रत्येक वेळी स्त्रीचं तोंड पूर्वेकडेच राहील असं नाही. मग जर दुसरीकडे कुठे राहणार असेल तर त्याच्यासाठी काही उपाय आहेत का? कारण प्रत्येक प्रश्न तुझा अतिशय उत्तम आहे, पण एक लक्षात ठेवा, माणसाला आणि देवाला कुठलाही उपाय चालत नाही. म्हणजे माझ्याकडे बरीच लोक आहेत, सर आमचं देवघर अतिशय चुकीच्या ठिकाणी, त्याला काय उपाय का? देवाला उपाय करणारे तुम्ही कोण? आपल्याकडे उपाय नाही. आणि माणसाचं तोंड जर चुकत असेल तर त्याला कुठला उपाय नाही. तुम्ही चेंज करून घेणंच गरजेचं आहे. यासाठी वास्तू कन्सल्टंटला घरी बोलवा, वास्तू व्हिजिट करून घ्या. एक्झॅक्टली त्यातून उपमार्ग काय निघतो हे आपण पाहू शकतो. परंतु तुमचं जर तोंड दक्षिणेला आहे, तुमचं तोंड उत्तरेला स्वयंपाक करताना, तर बदल करणे हाच त्याच्यावरचा उपयोग. कारण इथे माणसाची एनर्जी जी आहे ती ईस्टकडनं येणारी जी पॉझिटिव्ह पॉवर आहे ते आपल्याला पॉवर झोनमध्ये आपण असतो. त्यामुळे पूर्वेला तोंड करून बसणं अतिशय महत्त्वाचं येतं. बरं, मला आणखी एक असा प्रश्न पडलाय की असा कोणता वास्तुदोष आहे ज्याच्यामुळे स्त्री हमखास आजारी पडते? हो, पण यावरती नक्कीच याच्यावरती आपण बोलणारच आहोत थोड्या वेळानंतर. ना मला अजून एक गोष्ट अशी सांगायची की तुमच्या घरामध्ये जे किचन आहे ते किचन अजिबात नैऋत्य दिशेला घेऊ नका. नैऋत्य दिशा म्हणजे दक्षिण आणि पश्चिमेची दिशा आहे. तिथे ऊर्जेचा अस्त होऊन जातो. पृथ्वी तत्वाची जी जागा आहे, पृथ्वी तत्व म्हणजे स्टेबिलिटी देणारे, तुमची जागा भक्कम करणार आहे. त्या नैऋत्य दिशेला किचन, टॉयलेट, बोरिंग किंवा अंडरग्राऊंड सेप्टिक टँक किंवा पाण्याची टाकी आली तर घात, अपघात आणि तब्येतीच्या तक्रारी आणि दीर्घ आजार चालू होऊन जातात. त्यामुळे नैऋत्य दिशेला किचन आलं तर गडबड होऊ शकते. नैऋत्येला किचन नको आहे. अनेक लोकांना वाटतं की दक्षिण दिशा आहे मग इथं किचन करू. दक्षिणेचे 3 भाग येतात, आग्नेय, दक्षिण आणि नैऋत्य. यामध्ये फक्त आग्नेयलाच किचन घ्यायचं आहे आणि आग्नेय दिशेमध्ये किचन आल्यामुळे आपोआप प्रगती होऊन जाते. आणि पुन्हा ह्या नैऋत्येतल्या किचनमुळे काय होतं की पैसा टिकत नाही. आता सध्याच्या घरात सगळीकडे प्रॉब्लेम, सर भरपूर पैसा येतो पण पैसे टिकत नाही. नैऋत्येला आलेल्या दोषामुळे आपल्या घरात पैसे टिकत नाहीत. या गोष्टींमुळे जी गडबड होते ती सर्व इफेक्ट त्याच्यावरती पडत जातो. म्हणून स्त्रियांचा आरोग्याचा हा विषय आपण जो चालू केला आहे, यामध्ये वास्तूमध्ये निगेटिव्ह पॉवर जर असेल तर निगेटिव्ह अट्रॅक्ट निगेटिव्ह, हा लॉ, हा तुम्ही रूल्स लक्षात ठेवा. जर निगेटिव्ह पॉवर तुमच्या घरात असेल तर तुमच्या आयुष्यात निगेटिव्ह घडणार. घरात जर पॉझिटिव्ह पॉवर असेल तर आपोआप पॉझिटिव्ह होतं. आरोग्य बिघडले, तब्येतीच्या तक्रारी आहेत, तर तुम्ही समजून घ्यायचं की आपल्या घरात काहीतरी चुकतंय. कारण आपोआप कोणीही आजारी पडत नाही, त्याला काहीतरी आहे. एखादा माणूस व्यसन करतोय तर समजू शकताय नाही बाबा तंबाखू खातोय, हा इतर ड्रिंक्स करतोय, यामुळे याला आजार पण चालू आहे. पण विनाकारण जेव्हा घडतं तेव्हा आजूबाजूच्या वातावरणामध्ये अशा काही अनवॉन्टेड एनर्जीज आहेत
बॅड निगेटिव्ह पॉवर आहेत की ज्या तुमच्यावरती बॅड इफेक्ट करू शकतात. त्यामुळे तुम्हाला वास्तुतज्ञाच्या कन्सल्टिंग करून तुम्हाला हे सगळं पाहिलं पाहिजे. नक्कीच जो मी प्रश्न विचारला होता तुम्हाला मगाशी की असा कोणता वास्तुदोष आहे ज्याच्यामुळे स्त्री हमखास आजारी पडू शकते आणि त्याच्यावरती उपाय काय? नक्कीच घराची जी उत्तर दिशा आहे त्या उत्तर दिशेमध्ये असणाऱ्या वास्तुदोषांमुळे या सर्व गोष्टी होऊ शकतात. घराची उत्तर दिशा ही उत्तर दिशेचं तत्व घरातल्या स्त्रियांच्या संदर्भात आहे आणि दक्षिण दिशा ही आपल्या पुरुष तत्वांच्या संदर्भात आहे. त्यामुळे उत्तर दिशेला जर दोष आला, उत्तर दिशेला भिंत आहे, उत्तर दिशेमध्ये खिडकी नाही आहे, उत्तरेला टॉयलेट आहे, उत्तरेला किचन आहे आणि उत्तर दिशेला कॉर्नर कट आहे, तर तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होणार नाही. घरातल्या महिलांना याचा आजारपणाला सतत सामोरं जावं लागणार. एक वाक्य लिहून घ्या मी जे स्वतः तयार केलं आहे. ज्या घराची उत्तर दिशा बंद आहे त्या ठिकाणी रोज हजारो प्रश्न चालू होऊन जातात. हा माझा नेहमीचा अनुभव आहे. मी अनेक ठिकाणी वास्तू कन्सल्टिंगला गेल्यावर बघतो की घराच्या उत्तरेला खिडकी नाही, उत्तर दिशा बंद आहे, रोज वेगवेगळे प्रश्न सुरू होतात आणि ते प्रश्न असे सुरू होतात की त्याला उत्तर नसतं. उत्तर दिशा ही तुम्हाला सगळ्या प्रश्नांचं उत्तर देणारी दिशा आहे आणि ज्याच्या घराची उत्तर दिशा मोकळी असते त्याच्या घरात प्रश्न कधीही राहत नाहीत, आपोआप सगळं उत्तर मिळत जातं. म्हणून उत्तर आणि पूर्व दिशेचा लाभ तुम्हाला नेहमी हवा आहे. नक्कीच, पण जर उत्तर दिशा बंद असेल तर काय उपाय करता येऊ? उत्तर दिशेच्या बाबतीमध्ये आता आपण बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत. आता वास्तू व्हिजिटसाठी तुम्ही माझ्या ऑफिसला फोन करून नाव नोंदवू शकता. तुम्हाला मी ऑफिसचा संपर्क नंबर देईन. ऑफिसचा आता टी व्ही पाहताना नंबर डिस्प्ले होतोय 9021 900 600 या नंबरवरती तुम्ही वास्तू व्हिजिटसाठी नाव नोंदणी करू शकता. माझं ऑफिस पुण्यामध्ये सदाशिव पेठेमध्ये आहे. ऑफिसचा जो ॲड्रेस आहे तो बिल्डिंग नंबर 48 लोकमान्य नगर सदाशिव पेठ पुणे. वास्तू तथास्तू हा माझा ट्रेडमार्क आहे. तुम्ही नेटवरती सर्च करू शकता www.vastuthathastu.com या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही सविस्तर सगळी माहिती घेऊ शकता. आणि ऑफिसचा नंबर पुन्हा एकदा सांगतो 9021 900 600 या नंबरवरती वास्तू व्हिजिटसाठी नाव नोंदणी तुम्ही नक्की करू शकता. नक्कीच महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्याला ही चर्चा अशी सुरू ठेवायची. स्त्रियांचं आरोग्य आणि वास्तुशास्त्र या विषयासंदर्भात तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की फोन करा. फोन नंबर लिहून घ्या त्यासाठी 022 6684 3333. एक छोट्याशा ब्रेकसाठी थांबते, लगेच परत येतोय. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आजचा आपला विषय आहे स्त्रियांचं आरोग्य आणि वास्तुशास्त्र आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर मकरंद सरदेशमुख. सर, आपण ब्रेकवर जाण्याआधी स्त्रियांना टिप्स दिल्या होत्या काही, बरोबर? म्हणजे पूर्व दिशेला उभं राहूनच स्वयंपाक केला पाहिजे, अशा आणखी काही टिप्स आहेत का? नक्कीच. स्वयंपाकघर हे प्रत्येक महिलेचं आवडतं ठिकाण आहे, कारण तिथं राज्य चालतं आणि ती जागा जर व्यवस्थित नसेल तर तिला आरोग्याच्या तक्रारी होऊ शकतात, कारण मनाची घुसमट होते. सध्या काय होतं की हॉल होत आहेत खूप मोठमोठे मंगल कार्यालयासारखे घरातले आणि किचन होतं 8x10चं 8x6चं किचन होतंय. एका घरात मी गेलो तो खूप मोठा प्रशस्त हॉल, झुंबर वगैरे लावले, अतिशय उत्तम सुंदर हॉल होता. आणि नंतर म्हणलं किचन पाहावं तर किचन म्हणजे त्यांच्या टॉयलेटपेक्षा देखील छोटं होतं. म्हणलं हे कसं काय, नुसता एक ओटा आणि त्या ठिकाणी एक व्यक्ती उभारेल एवढी जागा. म्हटलं सर एवढा तुम्ही खर्च केला आहे घरावरती आणि किचन एवढं छोटं काय? तर म्हणले काय लागते किचनमध्ये, एक फक्त घरातल्या महिलेला उभा राहता येईल एवढी जागा पाहिजे. मी हपकून गेलो. अरे म्हणलं तिथं स्वयंपाकघर तर सर्वात महत्त्वाची जागा आहे घरातलं, कारण तिथे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तयार केल्या जातात ज्या तुमच्या पोटात जात आहेत. ते जर निगेटिव्ह असेल त्या ठिकाणी काम करणारी जी घरातली गृहलक्ष्मी अन्नपूर्णा आहे तिचं मन जर तिथं चांगलं रमत नसेल, तिला जर असं कोंदटलेल्या ठिकाणी जिथे प्रकाश नाही, सूर्यप्रकाश नाही, हवा नाही आणि तिथं फक्त एक अशी चिमणी लावलेली आहे अशा ठिकाणी जर किचन आलं तर तिचा स्वयंपाक कसा चांगला होईल आणि तिचं मन चांगलं कशा पद्धतीने स्वयंपाक करेल आणि कसं सात्विक अन्न तुमच्या घरात बनेल. त्यामुळे किचनकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. किचनमध्ये तुम्हाला लाल रंगाच्या आणि काळ्या रंगाच्या टाईल्स अजिबात वापरू नका. स्वयंपाक करताना मन घरातल्या स्त्रीचं अतिशय चांगलं चित्त स्थिर राहण्यासाठी व्हाईट कलर, ऑफ व्हाईट कलरच्या टाईल्स वापरू शकता. ग्रीन कलरच्या किचन ट्रॉलीज तिथे येऊ द्यात. ग्रीन आणि ऑफ व्हाईट कलरच्या किचन ट्रॉलीज त्या ठिकाणी यायला पाहिजेत.
त्यानंतरनं तुमचं जे किचन आहे त्या किचन आग्नेय दिशेमध्ये अग्नितत्व आणि डाव्या बाजूला ईशान्येला पाणी घेतलं पाहिजे. किचन ओट्याखाली जास्त तुम्ही असं अडगळभंगार भरून ठेवू नका. किचन थोडंसं मोकळं ठेवा, कारण तिथे जेवढी ओपन स्पेस असेल तेवढं मन अतिशय चांगलं काम करतं. एक लक्षात घ्या, आपल्या मनामध्ये आपल्या शरीराला इतकी सवय आहे, आपण जेव्हा गर्दीमध्ये जातो तेव्हा आपला जीव कोंडला जातो, कारण आपल्या बॉडीच्या भोवती 3 ते 4 फुटाचा ऑरा आहे, म्हणजे तेजोवलय आहे. या तेजोवलयाच्या जेव्हा त्याचा एरिया कमी होऊन जातो तेव्हा आपल्याला प्राणशक्तीचा पुरवठा कमी पडतो. आपण गर्दीमध्ये जातो, एखाद्या अशा कोंदटलेल्या जागेत गेल्यानंतर आपल्याला नकोसं वाटतं. मग हे जर किचनमध्ये होत असेल तर आरोग्यदायी जीवनासाठी हे घातक किचन असं आहे. लक्षात घ्या, किचन ट्रॉलीच्या बाबतीमध्ये देखील जो हिरवा रंग वापरायचा तो का वापरायचा, तर हिरवा रंग हा प्राणशक्ती देणारा आहे. आपण बघतो डॉक्टरांचे जे ॲप्रन्स आहेत किंवा आपण हॉस्पिटलमध्ये ग्रीन कलरचे पडदे असतात, कारण त्यातून आपल्याला प्राणशक्ती मिळते. आणि ही प्राणशक्ती किचनमध्ये पाहिजे, कारण किचनमध्ये जे काही निगेटिव्ह पॉवर तयार होतात ह्या फोडणी करणे किंवा इतर प्रोसेसमुळे, ती तशीच राहते. त्याला ॲब्झॉर्ब करण्यासाठी, घरातल्या महिलेला प्रोटेक्ट करण्यासाठी ग्रीन कलरचा तिथे वापर थोडा तरी व्हायला पाहिजे. म्हणून मी सांगतो की तिथे ग्रीन कलर यूज करा. बांबू ट्री तुम्ही ठेवू शकता. किचन ट्रॉलीच्या खाली तुम्ही खडेमीठ ठेवा, जे 15 दिवसांनी चेंज करायचे. किचन ट्रॉलीच्या खालचा भाग हा सगळा रेग्युलर पुसून घ्या. आणि तुमच्या किचनमध्ये भरपूर प्रकाश पाहिजे. जो तुम्ही फ्रीज ठेवताय तो फ्रीज पूर्व किंवा उत्तर दिशेलाच तोंड करून ठेवायचा आहे, कारण फ्रीज पुन्हा अन्नाचं भांडार आहे. आपण त्यातून जे काही अन्न ठेवतो ते पुन्हा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करणार असतं. त्यामुळे कृपया दक्षिणेला तोंड करून फ्रीज अजिबात तुम्ही ठेवू नका. हा जो फ्रीज आहे तो उत्तर आणि पूर्व दिशेलाच असणं खूप गरजेचं आहे. सकाळी उठल्यानंतरनं तुम्ही सगळीकडे प्रॉपर सगळ्या दारं खिडक्या उघड्या टाका. कारण काय होतं की घरामध्ये जी पॉवर तयार झालेली असते, आपण श्वास घेतो, कार्बन डायऑक्साईड तयार झालेला असतो, ऑल निगेटिव्ह पॉवर घरातली